गिर्यारोहकांची पंढरी म्हणून किल्ले हरिश्चंद्रगडाची ओळख आहे। या किल्ल्यावरचा निसर्ग, मानवनिर्मित कलाकृती सगळंच अद्भुत आहे। हरिश्चंद्रगडावरचा गणपती हे देखील गडावर येणाऱ्या पर्यटकांचं तसेच गिर्यारोहकांचं प्रमुख आकर्षण आहे। हरिश्चंद्रगडावरील गणपतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कोणालाही माहीत नाही, मात्र ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचं प्रमुख आकर्षण आहे। ठाणे, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेवर हरिश्चंद्रगड उभा आहे। हरिश्चंद्रगड म्हटलं की आठवतो तो कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि अशा या निसर्ग संपन्न आणि विविधतेने नटलेल्या हरिश्चंद्रगडावरचं अजून एक आकर्षण म्हणजे इथलं गणपतीचं मंदिर। तर हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर तारामती शिखराच्या पोटात लेण्यांचा समूह आहे। येथे एका लेणीमध्ये चक्क 2 मीटर उंचीची दगडात कोरलेली शस्त्रधारी गणेश मूर्ती आहे। मूर्ती अतिशय सुबक आहे, एकटक बघत बसावं असं मूर्तीचं सौंदर्य आहे। गणपतीच्या मूर्तीवर कुठलेही वस्त्र नाहीयेत। धडाच्या मानाने गणपतीचं डोकं मोठं आहे आणि चेहरा थोडासा उग्र वाटतो। या गणेशाची मूर्ती इथे कोणी स्थापन केली याची इतिहासात कुठेही नोंद आढळून येत नाही आणि ज्या गुफेत हे गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक गिर्यारोहक रात्रीचा मुक्काम करतात। प्रशस्त अशी ती कोरलेली लेणी आहे आणि या लेणीत एक गणेशाचं मंदिर आहे। तर माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, चॅनलला व्हिजिट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद।